आता भरपूर ज्ञान सांगणारे लोक आहेत. काय मी थोडक्यात जे माझा अनुभव निवेदन केला त्याच्यापेक्षा मी काही जास्त बोलू नये असं मला वाटतं. खूप बोलू शकतो 1 तास प्रवचन देऊ शकतो, कारण एवढं माझ्या ग्रंथाचं वाचन आहे माझ्याकडे. काय ग्रंथ पण जेवढे 300च्या वरती माझ्या स्वतःच्या घरामध्ये ग्रंथ आहे आणि 60 ते 70 गाण्याच्या वह्या आहेत. त्याप्रमाणे जर काढल्या गावापासून 60 ते 70 वह्या आहेत आणि त्या पुस्तक वह्या नाही. कमीत कमी 5 कविता तरी वासुदेवाच्या अशा करून 300 कविता माझ्याकडे वासुदेवाची मिळेल एवढं सांगून माझं वाचन संपवतो. जय जय सचिन, जय टीम सचिन. चाहते धन्यवाद. नक्कीच जर आपण पाहिलं ना तर आयुष्यामध्ये जगत असताना माणसाच्या पाठीवरती शबासकीची थाप आणि मुळाचे 2 शब्द जर असतील आणि योग्य ते मार्गदर्शन असेल ना तर आपण जी जगण्याची दिशा आहे, जगण्याचा जो मार्ग आहे तो योग्यच असतो. त्या ठिकाणी मात्र शंका नाही. असं बाबांच्या अभ्यासातून बाबांचा अनुभव देखील आपण ऐकला त्यांनी सांगितलं. कारण त्यांचं जर वय पाहिलं तर आपण त्याच्यासमोर काहीच नाही आहे. त्यांचा जितका अनुभव असेल तितकं आपलं त्याचा अर्धा आपलं वय असेल. माझं तरी म्हटलं तरी असं काही वावगं ठरणार नाही आहे. यानंतर मी सन्माननीय मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करतोय तुषारजी पेंढरे साहेब यांना. कारण मित्रांनो मी असं एक वाक्य आहे तुकाराम महाराजांचे, नक्कीच मित्रांनो मी थांबवतोय. यानंतर एक छोटेसे शुभ सन्मान होतील, कलाकारांचा सन्मान होईल. मित्रांनो असं म्हटलं जातं जेव्हा सोसती मेहनतीच्या काळात, माझ्या वाक्यातून मी लिहिलेलं एक वाक्य होतं, जेव्हा सोसती मेहनतीच्या कळा तेव्हा सोबती सन्मानाच्या माळा. प्रत्येक कलाकारानं आपल्या रियासतीसाठी, आपल्या कलेसाठी वेळ देऊन अथोनात प्रयत्न केले. त्या प्रत्येक कलाकाराचा या ठिकाणी गुण गौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहणार आहोत. मी विनंती करतोय या ठिकाणी काही कलाकारांचा सन्मान होईल, त्यानंतर मान्यवरांची मध्ये मनोगत होतील, त्यानंतर आपल्या प्रत्येक कलाकाराचं देखील या ठिकाणी मनोगत प्रत्येक कलाकाराने व्यक्त व्हायचं आहे. म्हणजे जर आपण आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर प्रत्येकाने आपली कला कशा पद्धतीने सादर केली आणि सादर करत असताना आपल्याला येणारी अडचण आणि येणाऱ्या संकटावरती कशा प्रकारे मात करून आपण यशस्वी झालो ना हे प्रत्येकाने आपलं सादर करायचं आहे. मी विनंती करतोय या ठिकाणी कलाकारांचा सन्मान होईल. मी विनंती करतोय या ठिकाणी भोगनाट्य कलेमधील भोगनाट्यामधील अर्थ जर आपण पाहिलं तर मित्रांनो कला ही सादर करणं आणि एका लेखकानं लिहिणं इतकं अवघड काम असतं ना. कारण जर आपण म्हटलं तर ते सुद्धा ऐतिहासिक लिहिलं आणि तो ऐतिहासिक विषय हाताळत असताना मित्रांनो 350 वर्षापूर्वीचा राजा होऊन गेल्यानंतर राजाला अजून आपल्या लेखणीच्या मार्फत जिवंत ठेवलं हे खूप अवघड काम असतं. आणि मित्रांनो 350 वर्षापूर्वी जो राजा होऊन गेला त्या राजाच्या काळामध्ये 350 वर्षापूर्वी एक पांगेरा नावाचा मावळा झाला आणि तो मावळा आज आपल्यापासून जर अपरिचित राहिला, आपल्याला का अपरिचित राहिला तर माझ्या मोजक्या भाषेत सांगायचं गेलं ना तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जेवढा वाचू, जेवढा लिहू, जेवढा अनुभवू तेवढा कमी आहे. कारण आपल्याला फक्त सांगितला गेला इयत्ता 4थी पर्यंत शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला गेला, त्यानंतर आपल्या आयुष्यातून इतिहास वगळला गेला. परंतु मित्रांनो आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून जगत असताना आपल्याला 350हून अधिक किल्ले पाहिले. प्रत्येक किल्ल्याचा वेगळा इतिहास आहे. प्रत्येक किल्ला घेण्यासाठी महाराजांच्या प्रत्येक मावळ्यांनी केलेला पराक्रमाचा इतिहास वेगळा आहे. त्यातीलच कालेरी गडाचा इतिहास अर्थात पांगेऱ्यासारख्या मावळ्यानं आपल्या रक्ताचा पाठ वाहून जात असताना सुद्धा आपला गड सोडला नाहीये, परंतु एक नवा इतिहास रचला. तोच इतिहास 350 वर्षापूर्वीचा इतिहास आपल्या रसिक वर्गाला दाखवण्यासाठी सचिन दादा धुमक यांच्या लेखणीतून अवघ्या जगापर्यंत पोहोचवण्यात आला. आणि त्या लेखणीमध्ये झालेल्या प्रत्येक अतोनात प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक कलाकाराचा मित्रांनो या ठिकाणी सन्मान होणार आहे. परंतु तो सन्मान होण्याच्या आधी जोरदार टाळ्या सचिन दादा झाला पाहिजे. कारण माणसाच्या मनामध्ये
संकल्पना निर्माण होऊन ती सत्यामध्ये उतरणं ही खूप अवघड असते. मित्रांनो, बोलायला गेलं तर खूप आहे, परंतु या ठिकाणी मी लगेचच गौरव सोहळ्याच्या दिशेने वळतोय. या ठिकाणी सन्माननीय सौ प्रशांत प्रांजल पाष्टे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल. त्यांचं देखील एक मोलाचं योगदान होतं. नक्कीच या ठिकाणी प्रांजल प्रशांत पाष्टे यांचा देखील सन्मान होईल मी विनंती करतोय. या ठिकाणी सन्मान होतोय. व्यासपीठावर विराजमान असणाऱ्या पाहुण्यांच्या हस्ते सन्मान होतोय. सन्माननीय धनाजी वीर साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. एक मायेची या ठिकाणी या कार्यक्रमाचं अर्थात मित्रांनो, आपण जर पाहिलं तर या कार्यक्रमामध्ये आपण एक मोलाचा सहभाग होतो. त्या ठिकाणी या कार्यक्रमाची यात्रा म्हणून त्या ठिकाणी सन्मान चिन्ह म्हणून दिलं जातं. क्षणोक्षणी आपण घरी गेल्यानंतर ज्या वेळेला त्या सन्मान चिन्हावरती आपली नजर होईल त्यावेळी एक आठवण करून देईल. तो आता सचिन चाहते परिवार आपण जर पाहिलं तर सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जात आहे. यानंतर स्नेहा गोरंबडे याचा देखील सन्मान होईल मी विनंती करतोय. याने देखील एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी नाट्य क्षेत्रामध्ये स्वतः ती गायिका आहे, गायक चांगल्या प्रकारचं करते. तिने अनेक गाणी देखील गायली. तिचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. मी सन्माननीय तुषारजी पेंढरे साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभहस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. तसेच यानंतरचा पुढील शुभ सन्मान असेल अर्थात कुमारी संजना पवार यांचा देखील शुभ सन्मान होईल. तुषारजी पेंढरे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होतोय. कलाकाराने केलेल्या कलेचा प्रयत्न आणि कलाकाराने रसिकांच्या मनामध्ये उतरवून आपल्या कलेची त्यासाठी त्यांना या ठिकाणी सन्मान होतो. नक्कीच यानंतरचा पुढील शुभ सन्मान असेल लीना पवार यांचा देखील शुभ सन्मान होईल मी विनंती करतोय. तुषारजी पेंढरे माऊली यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होतोय. मित्रांनो, टाळ्या वाजवायच्या परंतु मित्रांनो, जोपर्यंत आपण आपल्या कलाकाराला टाळीची साथ येत नाहीये तोपर्यंत कलाकारामध्ये एक कलेविषयी असणारं प्रेम आणि कला सादर करण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत नाहीये. यानंतरचा पुढील शुभ सन्मान असेल सौ पूनम मंगरेकर यांचा देखील सन्मान होईल. त्या उपस्थित नाहीयेत. मी स्त्रियाला विनंती करतोय त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर पुढील शुभ सन्मान असेल कुमारी वैष्णवी सुर्वे. नक्कीच नाहीये ती, त्यांचा देखील सन्मान आपण पोहोचवणार आहोत. आणि मित्रांनो, पुढील शुभ सन्मान असेल खऱ्या अर्थाने आपला कोकण कलेचा वारसा ज्यांनी जपला आणि अनेक कलाकारांना एक नवी संधी उपलब्ध करून दिली. मित्रांनो, जर खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर प्रेक्षकांना ज्यांच्या आयोजनातून आतुरता असते ते अर्थात आपलं जर आपण पाहिलं तर सर्वांचं लाडकं कलामंच जर असेल, त्या कलामंचानं अनेक कलाकार घडवले. मी परवाच्या दिवशी दीपक सरांचा एक स्टेटस बघितला. जवळजवळ त्यांनी आपल्या कोकण लोककलेचा वारसा जपणाऱ्या शाहिरांना जवळजवळ 20 ते 25 शाहिरांना, नवीन शाहिरांना त्यांनी कला सादर करण्यासाठी कलामंचावर संधी दिली होती. त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत आणि
टीम सचिन चाहते परिवाराला आणि बहुरंगी चाहत्यांचं बहुरंगी भारूड ज्यांनी पहिलं आयोजन केलं आणि ज्यांनी उत्स्फूर्त चांगला प्रतिसाद मिळवून दिला आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला ज्यांनी पहिली संधी मिळवून दिली आणि पहिला शो आमचा हाऊसफुल करून दिला अशा पानगडी कला मंचाचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी विनंती करतोय दीपकजी कायकर साहेब आपल्याला विनंती करतोय आपल्या पानगडी कला मंचाचा आपण सन्मान स्वीकारायचा आहे. कारण मित्रांनो पानगडी ही कलामंच यांनी खरोखर प्रेक्षक वर्ग असेल प्रेक्षक वर्गाच्या मनामध्ये घर केलं आणि अनेक कलाकारांना संधी निर्माण करून दिली. त्या कलामंचाचा देखील आपण सन्मान करणार आहोत. नक्कीच मी व्यासपीठावरती मान्यवरांना पुन्हा एकदा व्यासपीठावर विराजमान होण्यासाठी विनंती करतोय. मित्रांनो या छोट्याशा सन्मान सोहळ्यानंतर आपण पुन्हा एकदा मान्यवरांच्या मनोगताकडे जातोय. मागाशी आपण मधुकर बाबांचं मनोगत ऐकलं. मी एक ओवी मला सहज तुकाराम महाराजांची एक ओवी आठवते. त्यानंतर मी मनोगताकडे येतोय. पुत्र व्हावा आईचा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. मित्रांनो गुंडा म्हणजे आपण पाहतो तो गुंडा नव्हे परंतु अशा प्रकारे जर आपल्या वाडवडिलांपासून चालत आलेली कला आपण कशा प्रकारे जोपासतोय त्यासाठी मी हे वाक्य वापरलं. पुत्र व्हावा आईचा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा आणि तो झेंडा आणि ती कला आजवर आपल्यामध्ये प्रेक्षकांपर्यंत शाहिराच्या माध्यमातून ज्यांनी प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला असे सन्माननीय शाहीर तुषारजी पंधरे यांना विनंती करतोय आपल्या वाणीतून आपल्या कलाकारांना शुभेच्छा द्यायच्यात आणि आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. हॅलो नमस्कार. आज टीम सचिन चाहते परिवार मुंबई ग्रामीण बहुरंगी भारूड या निमित्तानं या ग्रुपच्या कलाकारांचा गुणगौरव सोहळा या व्यासपीठावर विराजमान माझे शीघ्र कवी गुरुवर्य वासुवाणी मुंगळे यांचे मूळ गावी बाबूरंगले घराण्यातील शीघ्र कवी वासुवाणी यांचे पट्ट शिष्य माझे वडील लोकशाहीर मधुकर पंधरे तसेच वासुवांचे वारसदार आम्ही ज्यांना मानतो आमच्या घराण्याचे अध्यक्ष वासुवांचे नातू आनंदजी मुंगळे तसेच या शाहीर तुषार पंधरेला मुंबईच्या रंगमंचावर नावारूपाला आणण्याचं काम ज्यांनी 1900 माझ्या माहितीनुसार 97-98 ला माझी कॅसेट पहिली बाजारामध्ये आणणारे माझ्या घराण्यातील एक सुप्रसिद्ध शाहीर सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अभिनेते अशा अनेक भूमिकेतून पाडत आपली लोककला आपली जी काही आपली टॅलेंट आहे ती जपण्याचं काम केलंय ते म्हणजे आमचे झराजबी आणि रंगनाथजी मोटार साहेब तसेच तुमचा आमचा सर्वांचा आवडता जसा सचिन तेंडुलकर तसा आमचा सचिन तेंडुलकर म्हणजे सचिन धोमा. या ठिकाणी सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानेन. आणखी आमचे खास दीपकजी काकर साहेब या लोककलेला कशा पद्धतीनं नेलं पाहिजे एक विचारित त्या माणसाकडे आहे आणि खरोखरच बाणगुडी देवी कलामंच एवढा तगडा आणि जी ताकद आहे या मंचामध्ये ती आज सध्या तरी कोणाकडे नाहीये. त्यांच्याकडे आहे की त्यांच्याकडे माणसं कमवण्याची ताकद आहे. त्यांची टीम खूप अतिशय सुंदर काम करते. म्हणून दीपकजी काकर साहेब या ठिकाणी हजर आहेत. त्यांना सुद्धा मी नमस्कार करतो. त्यांच्या या ठिकाणी तुम्ही सन्मान केलाय त्याबद्दल आभार मानतो. या ठिकाणी माझे वडील शाहीर म्हणून या नात्यानं सचिनजी आणि माझा या शिष्य परिवारामधील आमचे गुरुवर्य आहे. घरचे माझे वडील आहेत परंतु म्हटले आमचे सिद्धेकडे म्हटलं की पुत्र बाबा आईचा गुंडा जयाचा त्रिलोकी झेंडा. वयाच्या माझ्यामध्ये 5व्या वर्षापासून बाबांचं बोट धरून कुठेही बाबा जाऊ देत पाटील लागायचो. मला यायचे तुमच्याबरोबर मला यायचंय तुमच्याबरोबर. माझे वडील आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत. दत्त संप्रदाय आमचा संप्रदाय आहे आणि या दादरमध्ये शिवाजी म्हणजे आपलं जे शिवसेना भवन आहे त्याच्या बाजूला आमच्या महाराजांचं
पीठ आहे आणि त्या माध्यमातून या लोककलेचा रंग, या लोककलेचा जो साथ चढविला आणि ती परंपरा, ती संस्कृती मला लाभली. कारण माझे मोठे चुलते शंकर पंदिरे, माझे दुसरे चुलते शिवराम पंदिरे जे गावी असतात, शंकर पंदिरे ते वारले आणि तिसरे माझे मधुकर पंदिरे वडील आणि चौथे तुकाराम पंदिरे, असे चारी शहीद असल्यामुळे मला ती कला अवगत झाली. ढोल ताशा वाजवण्याची कला सुद्धा अवगत झाली. या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाहीये, परंतु मला एक अभिमान आहे, अभिमानच म्हणणार. कारण का जो मी शिष्य आम्ही आमच्या या वासुवाणी घराण्याच्या माध्यमातून सागरित केला तो म्हणजे आमचा सचिन धुमक. खरोखरच एक उत्तम लेखक, उत्तम दिग्दर्शक, उत्तम कवी आणि कलेच्या प्रती आत्मीयता असणारा, प्रेम असणारा. कारण सातत्य राखायला, जर कलाकाराचं नाव मोठं राहिलं पाहिजे, कलाकाराचं नाव सातत्यानं राहिलं पाहिजे असेल तर सातत्य राखलं पाहिजे या कलेमध्ये. आणि खरोखरच या ठिकाणी जी टीम तुम्ही सचिन या ठिकाणी जी जमवले, खरोखरच आज आमचे गाणेकर आहेत, बरेच वर्ष मी पाहतोय सुंदर काम करतात. आमचा गडशी आहे, गायक आहे, आमच्या रवी बेरेंचे प्रवीण हे चांगले चांगले गायक आहे. माझ्या सावंतवाडीतील शिष्य भावेश आदित्य गावी आहे, परंतु त्याचा बंधू आहे. म्हणजे आमची कला ही सावंतवाडी ते महाबळेश्वर पर्यंत पोहोचलेली आहे. याचा श्रेय आमच्या वासुदेवांकडे, आमच्या या गुरुवर्यांचं आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, आज गुडगौरव सोहळा आहे. कारण आपणच आपल्या मुलाची थाप म्हणजे शबाशीची थाप दिली पाहिजे. आज खरोखरच पांगेला जो भारूड झालं, अतिशय सुंदर झालं, त्यात काय वाद नाही. आणि रामाच्या पाठीमागे लक्ष्मणाचा भावाप्रमाणे साथ आहे, ती भावाची साथ आहे, मानलं पाहिजे. खरोखर तो सुद्धा चांगला कलाकार आहे. आमचे भास्कर आगरे राजापूरचे कवी आहे, आमचा प्रशांत आहे, आमचं योगेश ओकटे. ओकटे म्हणजे 5 भाऊ की ओकटे म्हटल्यानंतर सगळ्यांची थरथर कापते प्रत्येक ठिकाणी, बरोबर की. तुरेवाला असू दे, शक्तिधुराज असू दे, नमन कलेत असू दे, मी त्यांना सुद्धा बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम दिले. अभिमान आहे की अशा पद्धतीचे आमचे कलाकार या ठिकाणी सचिनच्या पाठीशी उभे आहेत. आमचे देऊळचे झेपले सुद्धा या ठिकाणी जॉईन झाले, आनंद आहे. ही आमची जुन्या शाखा आहे. मला एकच सांगणं आहे की टीम टिकवणं हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हातात आहे. कारण बघा, माणसाला गर्व आहे, अभिमान आहे, पण नम्रता कुठे दाखवली पाहिजे, कुठे बोललं पाहिजे आणि कलाकाराला सांभाळून घेतलं पाहिजे, तरच ती टिकते. याचं जिवंत उदाहरण एक आणखी सांगेन. कांचे ग्रुप माझा, कांसेंनी बरेच वर्ष, या 25 वर्ष या क्षेत्रात काम केलंय. गाणेकरांना त्याचा अनुभव आहे. आमच्या धराजीवीरांनी सुद्धा बरेच कार्यक्रम केलेत, बरीच नाटकं केलेली आहेत, अभिनेता म्हणून सिरियलमध्ये सुद्धा एक काम केलेलं आहे. परंतु ते टिकवून ठेवण्याचं काम तुमच्या आमच्या बोलण्यावरून आहे. आणि म्हणून माझी एक इच्छा आहे, आज गुरुगौरव सोहळ्याच्या निमित्ताने सगळ्यांनी जशी एक न्यूज बांधलेली आहे त्याच पद्धतीने अशीच राहो, अशीच आपल्या सचिन टीम चाहते परिवाराला आशीर्वाद लाभो, सुंदर सुंदर कला या ठिकाणी सादर करण्यासाठी बळ देऊ. दीपकजी कारकर साहेबांसारखी मंडळी जर तुमच्या पाठीशी असेल तर कार्यक्रम कुठेच फ्लॉप होणार नाही. आमचे डिंगळीकर नवीन शाहीर आहेत, पण तू खूप अभ्यासक आहे, बघितलं त्यांचं गमन. अशी वेगवेगळ्या पद्धतीचे कलाकार आज या ठिकाणी आहेत. हा आनंद आम्हाला आहे. आमचे गंगारामजी घोटाळे अनुभवी या नमन कला क्षेत्रातील अनुभव आहे, मेकअपमॅन हे त्यांचा वेगळा भाग आहे, परंतु लेखक आहे, दिग्दर्शक आहे, आमचे धराजीवीर लेखक दिग्दर्शक आहेत. अशी मंडळी तुमच्यासाठी आहे की खरोखरच चांगल्या पद्धतीचं आपण काम करू आणि असंच नाव या मुंबई नगरीमध्ये कोकणभर आपण तेवत ठेवू आणि तेवत ठेवाल अशी मी आशा बाळगतो. जास्त वेळ काही बोलत नाही. आणि खरोखरच आमचे सचिनजी पालगेले शिवरायांची भूमिका बघितल्यावर खरोखर शिवराय वाटवले त्यावेळी. खरोखर त्यांच्या या ठिकाणी मी नमस्कार करतो. आमचे दादासाहेब हेमंत आज लाईव्ह शूटिंग करत आहेत. माझं परशुरामाची भूमी गाण्याचे लेखक आहेत सचिन आणि गाणं गाणं त्यांनी त्याच वेळी सांगितलं, हे गाणं मग तुमचं गाणार. परशुरामाची स्वर्ग नगरी आहे सोन्याची खान माझी रत्नागिरी, असे या लेखकाकडनं ही काव्य रचना आली. आणि आज तुषार पटेलला सुद्धा नावारूपाला आणण्याचं काम सचिननी केलं. बरे
आम्हाला त्याच्यात काही कमीपणा वाटत नाही. आज चांगला झेंडा आमच्या वासवानी घराण्याचा शिवाजी मंदिरमध्ये झळकलेला आहे. असे अनेक आपल्याकडे हिरे आहेत. आमचा प्रवीण खोले अतिशय विचारित माणूस. आमचं सागर आज नाव आहे, नाव घेण्यासारखी भरपूर आहेत. आपले मास्टर आहेत ते सचिन बरोबर भावाप्रमाणे आहेत. ही सगळी वाढीतली मंडळी आहेत आणि खास करून त्यांच्या आई वडिलांचा आशीर्वाद आहे. या संकटातून सचिनला बाहेर काढले. खरोखरच माझ्या मिसेसने सुद्धा, म्हणजे मिसेस माझी पॅथॉलॉजिस्ट आहे, या माध्यमातून आज तो वाचलाय आणि हे सगळं बळ गुरुकृपेमुळे आहे, आई वडिलांचा आशीर्वाद आहे. म्हणून आई वडिलांना प्रणाम करतो आणि या ठिकाणी मी जास्त वेळ घेत नाही, मी थांबतो. आपण आमचा सन्मान केला आणि अशाच पद्धतीनं आपण एकत्र राहायला पाहिजे आणि आपली सचिन टीमची ही बहुरंगी भारूड नमन कला आहे ती उत्तरोत्तर प्रगती करत राहू हीच ठिकाणी या नटेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खरंच माऊलींच्या या गोडवाणीतून देखील आपण ऐकलं की खऱ्या अर्थाने एक जर आपल्या पाठीशी मार्गदर्शन असेल तर आपण यशस्वी होतो. त्यात काही मात्र शंका नाही आहे. कारण त्यांच्या वडिलांचा हात त्यांनी धरल्यानंतर त्यांनी कलेवरती जे वर्चस्व गाजवलं. कारण मित्रांनो, जर आपण पाहिलं तर मी परवाच्या दिवशी त्यांचा स्टेटस बघितला होता की 30 वर्ष झाली, आपल्या वयाची अवघी 30 वर्ष या माणसाने कलेसाठी दिली. जर आपण पाहिलं तर वयाची 30 वर्ष आपण कलेसाठी दिल्यानंतर वयाची 18 वर्ष आपण देतो शिक्षणासाठी आणि ती प्लस 30 वर्ष जर आपण पाहिलं तर वयाची 48 वर्ष आपण कलेची सेवा आणि समाजाची सेवा करण्यासाठी दिली. म्हणजे अजून काय सुख हवं आपल्याला, अजून काय हवं. इतक्या मोठ्या व्यक्ती महत्वाचं आपल्याला मार्गदर्शन लाभतंय, त्यांच्या छायेमध्ये आपण वाढतोय, याचा आपल्याला साथ अभिमान असला पाहिजे. मित्रांनो, पुन्हा एकदा या मनोगतानंतर मी पुन्हा एकदा सन्मान सोहळ्याच्या दिशेने जातोय. या ठिकाणी पुन्हा एकदा सन्मान होईल. मी या ठिकाणी सन्मान होतोय. सन्माननीय श्री गणेश मांडवे यांचा देखील सन्मान होईल. तसेच यानंतरचा पुढील सन्मान असेल योगेशजी हनेकर यांचा देखील सन्मान होईल. कारण मित्रांनो, आपल्या कलाकारांना ज्यांनी सजवण्याचं काम केलं ते अर्थात योगेशजी हनेकर यांचा सन्मान होतोय. कारण मित्रांनो, त्यांची जी मेकअप करण्याची शैली असेल, कारण जर आपण पाहिलं तर आपली मुलं झीट टू झीट मुली वाटत होत्या, पूर्णपणे कवळणी वाटत होत्या, त्यांचं पूर्ण श्रेय जातं योगेशजी हनेकर सर यांना. कारण त्यामागची लागणारी मेहनत आणि कलाकारांना सजवण्यासाठी जे त्यांनी प्रयत्न केले त्या प्रयत्नांचा मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवायचं. तसेच यानंतर असेल गणेशजी पुजारी साहेब यांनी देखील चांगल्या प्रकारचं त्यांचा देखील सन्मान योगेशजी हनेकर सरकारजी त्यांनी सुद्धा एक मुलाचं सहकार्य केलं. मित्रांनो, आपल्याला नटून ठटून करण्यासाठी आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये आपल्या कलाकारांना छाप उठवण्यासाठी. तसेच यानंतर शुभ सन्मान असेल सन्माननीय श्री गंगाराम गोटार साहेब यांचा देखील होईल. कारण मित्रांनो, त्यांनी रंगभूषा अर्थात जर आपण पाहिलं तर कलाकारांना नटवण्यासाठी यांचा सुद्धा एक मुलाचा भाग आहे. स्वतः एक चांगले दिग्दर्शक आहेत, अर्थात लेखक सुद्धा आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. मी मधुकर बाबा पत्रे यांना विनंती करतो आपला शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सन्मानाचं स्वरूप असेल प्रेमाचं प्रतीक करणारा गुलदस्ता आणि जर आपण पाहिलं तर या कार्यक्रमाची आठवण, हा गौरव सोहळ्याची आठवण म्हणून आपल्याला सन्मान केला गेलेला आणि कलाकारांना सजवण्यासाठी मेकअपचं ज्यांनी पूर्णपणे काम पार पाडलं होते अर्थात गंगाराम गोटार सन्मान होतोय. त्यानंतरचा पुरुष सन्मान असेल कुमार दीपकजी कावनकर हे देखील नाही. आता यानंतरचा पुढील सन्मान असेल सन्माननीय श्री स्वप्नीलजी धुमाकर. मित्रांनो, आताच पत्रे सरांनी सांगितलं की रामाच्या मागे जसा लक्ष्मणाची साथ होती नाही तशीच सचिन दादाच्या मागे स्वप्नील दादाची साथ आहे, त्याचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. मी आनंद सर यांना विनंती करतोय आपल्या शुभहस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे.
धन्यवाद. मी पुन्हा एकदा आनंद सरना विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. मित्रांनो, जर आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर हा उत्सव, हा सोहळा देखील रंगतोय आणि प्रत्येकाचं मनोगत देखील आपण ऐकतोय, प्रत्येकाचा सन्मान होतोय. आणि मित्रांनो, प्रत्येक कलाकाराचा या ठिकाणी सन्मान होणार आहे, कारण त्यांनी दिलेल्या योगदानाचा, त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा आणि त्यांनी केलेल्या मेहनतीचा मित्रांनो ह्या ठिकाणी सन्मान होतोय. मी आपला कोणत्याही प्रकारचा वेळ घेत नाहीये. मित्रांनो, मी मोजक्या भाषेत त्या माणसाचं वर्णन करायला गेलं तर बोलके करण्यासाठी शब्द तुमचे, बोलके करण्यासाठी शब्द तुमचे, आम्ही सज्ज झालो. बोलके करण्यासाठी शब्द तुमचे, आम्ही सज्ज झालो. ऐकावे बोल तुमचे आणि सेवा सदनात धन्य आम्ही झालो. मी पुन्हा एकदा हे सेवा सदन धन्य करण्यासाठी मी व्यासपीठावरती मनोगत मांडण्यासाठी विनंती करतोय. आमच्या ज्यांनी मी मगाशी सांगितलं होतं, ज्यांना मी प्रेरणास्थानी मानतो, असे सन्माननीय दीपकजी कालकर साहेब यांच्या वाणीतून आपल्याला एक चांगला मुलाचा मार्गदर्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद. सुस्वागतम. रंगरूपीला स्वरूप श्री गणराया, त्याचप्रमाणे उद्या महाराष्ट्राचा आद्यदैवत जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे स्त्री शिक्षणाच्या मेरुमणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि अनेक समाज सुधारक ज्यांच्या क्रांतीने आपल्या विचारात क्रांती झाली आणि आज तुम्ही आम्ही सगळे असा एक क्रांतीमय बदल घडवून आणला आणि खऱ्या अर्थाने या सोहळ्याच्या आपण तुम्ही सगळेजण साक्षीदार झालात. असा हा आजचा एक दैदिप्यमान सोहळा अर्थातच टीम सचिन चाकरी परिवार ग्रामीण आणि मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानानं हा कलाकारांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. दरम्यान व्यासपीठावरती सगळेच ज्येष्ठ मंडळी आवर्जून नामोल्लेख करेल, ज्यांनी ही कलिकीपुरा आणि शाहिरी आजवर आजतागायत जपली असे महाराष्ट्राचे लोकशाहीर आदरणीय मधुकर बाबा करते. त्याचप्रमाणे या कलिकीपुरा कलेतील एक नावाजलेलं घराणे बाबू रंगले घराणे, या रंगलेचं वारसा दादा भोगले. त्याचप्रमाणे अखिल भारतीय परिषद आणि रत्नागिरी जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष शेर झराजी बिरमौली, त्याचप्रमाणे आपल्या वडिलांचा वारसा अविरतपणे जोपासणारा आजतागायत या लोककलेची सेवा ज्यांनी केलेली आहे असे तुम्हाला सगळ्यांचं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पहायला शाहीर तुषारजी बुवा पंधेरे. आणि मित्रांनो, ह्या कलाकारांना रंगवण्यात ज्यांची अनेक वर्ष या रंगभूमीशी नाळ जोडलेली आहे. स्वतः एक उत्तम नाट्य दिग्दर्शक आहेत मित्रांनो आणि एक उत्तम असं रंगभूषाकार आदरणीय गोत्राळ भाऊली. आणि या आजच्या कार्यक्रमाचे सर्व अर्थातच सचिन भूपत पावली या सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद करून मी माझं थोडंसं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो. कारण आज मी विराच्या एका मोठी स्पर्धा चालू आहे त्या ठिकाणी. त्या स्पर्धेत देखील म्हटलं की मुंबईसारख्या त्या ठिकाणी कार्यक्रम करत असताना वेळेला फार अनन्यसाधारण महत्व असतं. म्हणून थोडक्यात आणि चांगलं मनोरंजन करण्याचा किंवा आपल्यासमोर मार्गदर्शन करण्याचा माझा प्रयत्न आहे. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही. हा एक मोठा इतिहास आहे आणि हा इतिहास अर्थातच पांगेला. आणि मित्रांनो, त्यांच्या लेखणीतून पांगेला ही नाट्यकृती अवगत झाली आणि आपण मुंबईतल्या पश्चिम उपनगरातील मास्टर जगन्नाथ मंगेशकर नाट्यगृह या नाट्यगृहासारख्या ठिकाणी आपण मोठ्या हाऊसफुल हा पांगेला आपण हाऊसफुल केला. हा सगळ्या कलावंतांचं या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रवण केले. मित्रांनो, मी पाहिले या भारुडाची निर्मिती होण्यापासून तर मी पुढे आजच्या कार्यक्रमात सांगता असेल म्हणजे आपण एक ठरवलेली संकल्पना पूर्णत्वास देतोय. अर्थातच एक मणी जोपासलेलं सुद्धा आता आपण सत्यात उतरलंय आणि या उतरल्यानंतर तिथल्या मिलतीनं त्या कलाकारांनी या भारुडाला आपलं सर्वस्व अर्पण केलं. अशा कलाकारांचा या ठिकाणी आपण गौरव उत्सव या ठिकाणी पार पडतोय. आणि मी सुरुवातीपासून अगदी आजच्या या शेवटच्या क्षणापर्यंत या भारुडाचा साक्षीदार आहे. मी पाहिलं असेल तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी होतात जेव्हा आपण या भारूची निर्मिती केली. तुम्हाला या भारूची निर्मिती करत असताना त्यातल्या अटी त्रुटी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. आपण त्या कार्यक्रमात पाहिलं तर शाहीर सचिनजी भूपत यांच्या डोळ्यातून अश्रूंचा बाण फुटला होता. तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल. आणि आपण प्रत्येक कलाकार म्हणजे त्याच्या पाठीशी एक दुःख असतं आणि या दुःखातून सावरत जेव्हा मित्रांनो हा एक हिमालय असा उठाव होतो, ही एक अभिमानाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना कौतुकास्पद आहे. तुम्हाला कल्पना असेल शाहीर बाबूंच्या बाबतीत एक दुःख असा प्रसंग घडला, परंतु तुम्हाला सगळ्यांचा आशिष
त्यांच्या पाठीशी आहेत. त्यांची असणारी ह्या रंगभूमीसाठी तळमळ आणि ज्या माध्यमातून पाऊली चांगल्या प्रखरतेने उभे राहिले आणि आज ही कलाकारांची सेवा करते. त्यांच्या माध्यमातून अनेक शिष्यमंडळीचा प्रसार निर्माण होतोय. एकदा प्रोडक्शनला सचिन धुमकांसाठी जास्त वेळ झाला या ठिकाणी माझ्या पांडुरी कलामंचाचा सन्मान झाला. मला माहिती एखादं मंडळ जर टिकवायचं असेल तर त्या ठिकाणी सहानुभूती लागते. एक नंबर पडा मनात लागतो. एका 30-40 पोरांना एकजूट करणं, त्याला एकत्रित ठेवणं मी कायमच मनाशी बाळगतो. आणि म्हणून आज पांडुरी कलामंच आतापर्यंत संदीप भाऊने सांगितलं की अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो. मी निश्चितपणे आज 7 वर्ष झाली पुढे मला माहीत नाही, परंतु हे मंडळ चांगल्या पद्धतीनं टिकवण्याचा माझा प्रयत्न असेल. या भारूडमधील असंख्य कलाकार परंतु आवर्जून नामवले खरे ते आमचे माझे मित्र आणि ज्या माध्यमातून ह्या भारूडमध्ये समाविष्ट झाले ते आमचे नृत्याचे पुत्री अर्थातच युगदादा जोशी. खऱ्या अर्थानं आज या कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांच्या वडिलांना आपण श्रद्धांजली वाहिली. अतिशय चांगला उपक्रम घेतात. कारण मित्रांनो दुःख हे प्रत्येकाच्या वाट्याला येत असतं आणि हे दुःख सावरत प्रत्येक कलाकार हा मोठा होत असतो. या ठिकाणी बोलण्यासारखं खूप आहे, परंतु आजचा हा कौतुक सोहळा पाहून खूप भारावून जाते. आज प्रत्येक कलाकाराचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. मित्रांनो बघा, पैशाची किंमत ही जास्त नसते, परंतु तुम्हाला आजची मिळणार हे फूल आयुष्यात तुमच्या कायम तुम्हाला प्रेरित करणार आहे. म्हणून आजचा हा सन्मान तुम्हाला सगळ्यांसाठी एक प्रेरणादायी असा सन्मान मिळणार आहे. पुढे शहरा इथल्या सर्व कलावंत मंडळींचे मी प्रत्येकाचा या ठिकाणी नामोल्लेख करणार नाही, परंतु तुम्ही सगळ्यांनी या वेळेमध्ये संपूर्ण कामगिरी केली आणि खऱ्या अर्थानं आपलं भारत चांगल्या पद्धतीनं यशस्वी झालं. म्हणजे ज्यामध्ये सर्व खऱ्या अर्थानं मी म्हणेन ते योगदान होते. एक चांगला नृत्य दिग्दर्शक ज्याच्या माध्यमातून अगदी स्त्रियांना लाजवेल असं आपण प्रत्येक गवळीचं पाहिलं आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या वृत्तीला या ठिकाणी सन्मान करेल. जास्त बोलणार नाही, परंतु ज्यांना या बाई धर्मस्य लागी धर्मती बाहेर अगदी त्याला धर्मस्य महात्मानं सुशांत अतिशय चिरंजीव अशा देणारा श्लोक आहे. अंधार नाहीचा होऊन पुन्हा प्रकाश होईल अशी ही पद्धत त्यांनी दिलेली आहे. हे बरेचशा आपल्या पांडुरी कलामंचाच्या वतीनं या सर्व मान्यवरांच्या वतीनं तुम्हा सगळ्या कलावंतांना या ठिकाणी खरोखरच लाखला शुभेच्छा देतो. आपली सांस्कृतिक क्षेत्रातील वाटचाल अशीच सातत्यानं यशस्वी होणं, भरारी घेणं अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्दांचं मनोगत या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय भारत. नक्कीच धन्यवाद दीपक घाणकर सर. नक्कीच या ठिकाणी मित्रांनो पुन्हा एकदा शुभ सन्मान सोहळ्याकडे वळतोय. कारण मित्रांनो माणसाच्या कर्तृत्वाचं मी मागाशी म्हटलं होतं, माणसाचं भाषेवरचं प्रभुत्व आणि समाजामध्ये बोलण्यासाठी वक्तृत्व जर असेल ना तर माणूस समाजामध्ये भक्कम उभा राहतो. त्या ज्या पद्धतीने उभं करण्याचं ज्यांनी काही आतापर्यंत केलं ना ते सन्माननीय दीपकदादा कारकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल हे विनंती करतोय. आपला देखील या ठिकाणी गौरव होतोय, तर तो गौरव स्वीकारायचा आहे. मी विनंती करतोय झुराजी साहेब यांना आपल्या शुभहस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. यानंतरचा पुढील शुभ सन्मान असेल तो अर्थात मित्रांनो सन्माननीय श्री गणेश भोळ यांचा सन्मान होईल. मित्रांनो ह्या माणसासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. कारण माणूस पुढे चालत असताना आपल्या मागे बॅकअप सपोर्ट पाहिजे. तर या माणसाने आपल्या भारुडामध्ये वेळोवेळी देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तसेच सन्माननीय श्री कुंदन साळवी यांचा देखील सन्मान होईल. ज्यांनी खरोखर मित्रांनो संगीताची साथ पाहिजे. आपण जे एखादं गाणं गात असतो आणि गाणं गात असताना आपण जर आपण पाहिलं तर वेळेनुसार पद्धत आलो आणि संगीतामध्ये बदल होत चालले. आणि ज्यांनी आपल्या कार्यक्रमामध्ये पॅड वाजवण्याचं काम केलं ते अर्थात मुकुंद यांचा सन्मान केला जातो. तसेच सन्माननीय यानंतरचा पुढील शुभ सन्मान असेल कुमार मुकुंद शेवडे यांचा देखील सन्मान होईल. त्या दादाचा देखील सन्मान होईल. त्याने देखील चांगल्या प्रकारचं आपल्याला सहकार्य केलं. त्यांनी सुद्धा पॅड वाजवलं, आपल्या कार्यक्रमामध्ये पॅड वाजवले, त्यांचा देखील सन्मान झालाय. यानंतरचा पुढील सन्मान असेल
की प्रतीक धुरी ज्यांनी आपल्या कार्यक्रमामध्ये पक्कबाळाचं वाजवली होती, त्यांचा सन्मान मी राजेजी झेपरे यांना विनंती करतोय आपण स्वीकारायचा आहे. तसेच यापुढील शुभ सन्मान असेल. मित्रांनो, असं म्हटलं जातं की जो ढोलकी वाजवतो कलाकार त्याच्या बोटामध्ये जादू असते की काय, असाच आपल्या बोटांवरती ढोलकी खेळवणारा अर्थात संगीताला साथ देणारा सन्माननीय कलाकार आहे संतोषजी हुक्ते, त्यांचा देखील सन्मान होईल. ते गैरहजर असेल मी योगेश दादा हुक्ते यांना विनंती करतोय आपण त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. तसेच यानंतरचा पुढील सन्मान असेल. खरोखर आपण सुराला जशी साथ असते, आता जर आपण पाहिलं तर आपण बदलत्या युगामध्ये जगतोय, तर आपल्यामध्ये कॅशो ज्यांनी वाचवला, ज्यांनी संगीताला चांगली एक साथ दिली, ते सन्माननीय सतीशजी मोहिते यांचा देखील सन्मान होईल. त्यांचा देखील सन्मान आपण पोहोचवणार आहोत. त्यानंतरचा पुढील सन्मान असेल सुरेशजी राऊत साहेब यांचा देखील सन्मान होईल, ते सुद्धा नाही आहेत. यानंतरचा भावेश डोंगरे ज्याने आपल्या आवाजाच्या माध्यमातून प्रेक्षकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, ते आज उपस्थित नाही आहेत, परंतु त्यांचे बंधू राज या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्रांनो, मगाशी फडणवीस यांनी सांगितलं अगदी महाबळेश्वर पासून जी सावंतवाडीपर्यंत कला झाली पोहोचवली, आता ते अजून त्यांचा सन्मान केला जातो. म्हणजे तांड्यापासून बांध्यापर्यंत अशी पोहोचवावी अशी कला आपली आहे, ती ज्यांनी पोहोचवली त्यांचा देखील सन्मान होतोय. यानंतर आपण पुन्हा एकदा मान्यवरांच्या दिशेने जातोय. प्रत्येकाचं मनोगत या ठिकाणी होणार आहे, परंतु आता आपण मनोगत ऐकली, परंतु आपल्या गोड आवाजातून या कलेचा अनुभव, या सचिन चाहते परिवाराचा बहुरंगी भावनाचा अनुभव आपला गायनाच्या माध्यमातून मांडण्यासाठी या ठिकाणी गाणं सादर करतायत ते सन्माननीय राजेजी झेपरे साहेब यांना विनंती करतोय आपण आपल्या वाणीतून हे